संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रयत्नातून शिरतोडे वस्ती ते न्यायालय रस्त्यावर पथदिव्यांचे काम सुरू। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातील शिरतोडे वस्ती ते न्यायालय, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले। प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या मागणीनुसार माजी नगरसेविका रेखा अमोल भोरे आणि माजी नगरसेवक संदीप सिसाळ यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता। या भूमिपूजन सोहळ्यासाठी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव पुदाले, गटनेते सुहास पुदाले, अमोल भोरे, प्रकाश पाटील, विशाल दळवी, विक्रम पाटील, नितीन खारकांडे, भीमराव भोरे, माणिक भोरे, रोहित दळवी, संतोष पुदाले, अमोल मदने, राहुल सदामते, संदीप पवार, अंकुश सुळे, अमित चव्हाण, विकास पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांमध्ये रवींद्र बोंगार, रंगराव मोटकट्टी, सतीश भोरे, प्रकाश भोरे, संतोष मोटकट्टी, रघुनाथ पाटील, दिनकर चव्हाण सर, प्रवीण गलांडे, दत्ता भोरे, संतोष भोरे, राहुल लेंगरेकर, सचिन भोरे, राहुल धुमके, श्रीरंग सांडगे, किरण धुमके, जालिंदर मोटकट्टी, सर्जराव भोरे, प्रवीण धुमके, अमोल मोटकट्टी, प्रभाकर धुमके, सुभाष पाटील साहेब, माया भोरे, अंजली मोरे, अश्विनी भोरे, विद्या पाटील, नेहा बोंगार, सुजाता भोरे, संगीता भोरे यांचा सहभाग होता। या कामामुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या पथदिव्यांमुळे परिसरातील सुरक्षितता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी सर्वांनी डॉक्टर विश्वजित कदम यांचे आभार मानले।